रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रायगड जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शिळफाटा येथील संगम रिसॉर्टच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। 20 मार्च चवदार तळे सत्याग्रह दिन या क्रांती दिनाच्या 100व्या शताब्दी वर्ष साजरा करण्याची तयारी करणे, जिल्हा, तालुका आणि शहर सर्व पातळीवर पक्ष संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी अभियान चालू करणे, दिनांक 27 जुलै रोजी उपवर्गीकर विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा पक्षाचा आलेल्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात आंदोलन करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली। तसेच येत्या 14 ऑक्टोबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथून समाज परिवर्तन मार्च निघणार आहे, त्याची तयारी करण्यासाठी चर्चा करण्यात आली। रायगड जिल्ह्यात दिनांक 27 जुलै रोजी सर्वच तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यासंबंधी पक्षाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले। बौद्ध समाजाने नेहमीच अन्यायाविरोधात आवाज उठवला असल्यामुळेच नेहमीच 59 जाती बौद्ध समाजाच्या नेतृत्वाखाली एकत्र राहिल्या आहेत, परंतु जातीवादी आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। याला दुर्दैवाने काही मातंग समाज बळी पडले असून ते महार म्हणून उच्चारात असले तरी उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात आपल्याच समाज बांधवांविरोधात चुकीचं विधान करू नका असे आवाहन जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केले। जिल्हा बैठकीमध्ये जे निर्णय झाले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय होता उपवर्गीकरणाला विरोध करणे। तरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार रामदास आठवले साहेबांच्या आदेशाने येत्या 27 जुलैला महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून उपवर्गीकरणाला विरोध करायचा आहे। त्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्याच्या संदर्भात त्या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली। आणि येत्या 27 जुलैला रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयावरती RPIच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या मोर्चामध्ये आमच्या शेड्यूल कास्टमधील सर्व जेवढे जाती धर्माचे आमचे सर्व लोक आहेत, आमचे सर्व बांधव आहेत, त्यांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असं माझं त्यांना आवाहन आहे। आणि या मोर्चाचा मूळ उद्देश आहे की उपवर्गीकरण जो लादण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारच्या वतीने, त्याला आमचा विरोध आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही या उपवर्गीकरणाला प्रामुख्याने विरोध करतो आहे। आम्हाला उपवर्गीकरण त्याला लागू करून होऊ द्यायचं नाही आहे। आणि जी आठवले साहेबांची जी भूमिका त्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येते सध्या, तर आठवले साहेबांची भूमिका ही होती की उपवर्गीकरण एक तर आम्हाला नको आहे आणि जर उपवर्गीकरण करणार असालच तर लोकसंख्येच्या आधारावर करा असं आठवले साहेबांचं म्हणणं होतं। परंतु या ठिकाणी आम्ही सगळी चर्चा केल्यानंतर आणि पक्षाच्या आदेशानंतर आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की आपण उपवर्गीकरण होण्याला विरोध करायचा आहे। आम्हाला या ठिकाणी उपवर्गीकरण नको आहे। त्यामुळे आम्ही हा मोर्चा येत्या 27 जुलैला सर्व तहसील कार्यालयावर घेणार आहोत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आमचं जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे। आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर येणारा जो मोर्चा असणार आहे त्या मोर्चामध्ये या रायगड जिल्ह्यातील तमाम शेड्यूल कास्टमधील सर्व जाती धर्माचे आमचे बांधव जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी सामील होतील असा मला विश्वास आहे। आणि आपल्या माध्यमातून मी सर्व एसीतील सर्व जातीतील आपल्या सर्व बांधवांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी आपल्या सर्व पक्ष संघटना यांना सगळ्यांना सोबत घेऊन उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या मोर्चामध्ये आपण सामील व्हावं। या प्रसंगी महाराष्ट्र युवक सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुशांत भवार, पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रभारी मोहनीश गायकवाड, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंघोले, जिल्हा संघटक गोपीनाथ सोनावणे, सर्व तालुकाध्यक्ष तसेच सर्व आघाडी आणि पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।